गरीब व्यक्ती 2-2 किलोमीटर अन्न मिळवण्यासाठी फिरत असतो, तर श्रीमंत व्यक्ती 2-2 किलोमीटर खाल्लेलं जिरवण्यासाठी फिरत असतो. हा श्रीमंती आणि गरिबीतला फरक आहे. एका पोरानं पोरीला SMS केला, हे प्रिये, तू जर झोपली असशील तर माझ्यासाठी स्वप्न पाठव, तू जर रडत असशील तर माझ्यासाठी अश्रू पाठव, तू जर हसत असशील तर माझ्यासाठी हास्य पाठव. पण ती मुलगी संत संगती ती म्हणली, सखे अय सखे, अरे भांडे घासते खरकट पाठवू का? ही अवस्था आजच्या तरुण तरुणींची. जय राम कृष्ण हरी, जय जय राम. हिची दान दे गा देवा, तुझा विसरण भावा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी, प्राप्त समयी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग याची आवत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला, देहू निवासी देहूस्थित श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा चारचरणाचा आणि मागणी पर प्रकरणातील अभंग. या अभंगामध्ये तुम्ही अनेक वेळेला ऐकलं असेल, पण आगळं वेगळं गोड चिंतन या अभंगावरती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे एकच महत्वाचे की तुम्ही फक्त एक तासभर सर्वांगाचे कान करून ऐका. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून मागणी मागतात, पण महिला मंडळ मागणी मागत असताना जगद्गुरु तुकोबाराय स्वतःचा परिचय करून देतात की काही मागणे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणता सो, काही मागणे आम्हानुचित. कुणाला काही मागायचं नाही, आमची वडिलांची वंश परंपरा आहे. पण अभंग तर आज मागणी प्रकरणातलं आहे. मग ते असं कसं संत देवाकडे मागत नाही बरं? जसं प्रभू रामचंद्र तुलसीदासांना म्हणत होते, तुलसीजी ज्यांनी रामायणाची रचना केली, रामायण ग्रंथ लिहिला, तुलसीजी काहीतरी मागा. तुलसीदासांनी सांगितलं, तुलसी करपल कर करे, करतल कर ना करे. प्रभू जिस दिन करतल कर करे, उस दिन मरण भले. देवा मी तुम्हाला काही मागणार नाही, पण ज्या दिवशी मागण्यासाठी या तुलसीचे हात सामोरे असेल तो दिवस हात पसरी जिने धीक त्याचे, हात पसरी जिने धीक त्याचे, हात पसरी जिने धीक त्याचे. तुका म्हणे करी ब्रह्मांड टिंग, तुका म्हणे करी ब्रह्मांड टिंग, तुका म्हणे करी ब्रह्मांड टिंग. हात पसरी जिने धीक त्याचे, हात पसरी जिने धीक त्याचे, हात पसरी जिने धीक त्याचे. मागणीबद्दल परिचय करून देताना सांगितलं की नाही, हात पसरी जिने धीक त्याचे, मी तुम्हाला काही मागणार नाही. तसं आज जगद्गुरु तुकोबारायांना पांडुरंग परमात्मा म्हणतात, तुकोबा काहीतरी मागावं. तुकोबारायांनी सांगितलं, देवा मला तुझ्याकडून काहीच नको. अहो तुकोबा तुमची परिस्थिती गरीब आहे. तुकोबाराय म्हणले, देवा वाटलं होतं रे एकदा तुझ्याकडे बघून तुला काहीतरी मागावं, पण मला तपासांती कळालं हे तुझं नाही, हे सगळं भाड्याचं आहे. भाड्याचं म्हणजे भाडोत्री आणलेलं आहे. देवा एकदा वाटलं होतं रे तुझ्याकडे बघून, मागो मुकुट मातीचा तरी तू आणिला इंद्राचा, मागो कुंडल करणीची तरी तू आणली कर्णाची, मागो पादुका चरणाच्या तरी तू आणल्या शेषाच्या. देवा तपासांती कळालं हे तुझं नाहीच, हे सगळं तुला दिलेलं आहे. आणि मग तुकोबारायांना म्हणतात, तुकोबा तुमची परिस्थिती गरीब आहे म्हणून तरी काहीतरी मागावं. तुकोबाराय सांगतात, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. म्हणले मग तुकोबा इकडे जवळ या बरं, मी तुम्हाला कानात सांगतो, बोला ना देवा, तुम्हाला मुक्ती देऊ का? तुकोबाराय म्हणले, देवा तुमचाच कान इकडं करा. आणि कानात सांगू लागले, काय? तुका म्हणे मुक्ती पराणी लिनोवारी, तुका म्हणे मुक्ती पराणी लिनोवारी. आवाज द्या काका त्यांचा. मुक्ती राधे जय हो.
दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंती पावालो दिसावा आता निस्तीने पावालो विसावा. तुकामने मुक्ती परनिली नोबरी आता दिवस चारी केळी मेरी आता दिवस चारी केळी मेरी आता दिवस चारी केळी मेरी. तुकामने मुक्ती परनिली नोबरी आता दिवस चारी केळी आता दिवस चारी केळी मेरी. असू दे. त्यांनी म्हटलेली चाल वेगळी होती, पण तुम्ही आपल्या मूळ चालीवरती आले. बरं. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी. तुकोबाराय सांगतात, नाही देवा, मुक्ती माझ्याकडे आहे, मला मुक्तीची काही गरज नाही. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आमचे एवढेच दिवस बाकी, आता दिवस चारी खेळी मिळी. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांना पांडुरंग परमात्मा मागा म्हणतात. पण तुकोबाराय सांगतात, देवा मी तुम्हाला काही मागणार नाही. म्हणजे मागत नाही संत असं नाही बरं, पण जे मागतात ना देवाचं न मागतात देवच मागतात. आणि संतांचे आपल्याला अभंग पाहता येईल. देह जाओ अथवा राहो किंवा सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या आवडे हे रूप गुजरे सगुण पाहता लोचन किंवा देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो नदी. आपल्याला अभंग पाहता येतील. मागतात, मागत नाही असं नाही, पण मागत असताना देवाचं न मागता देवच मागतात. तसे माझे जगद्गुरु तुकोबाराय दर महिन्याला पंढरीच्या वारीला जावं आणि पांडुरंग परमात्म्याकडे पाहिलं, मन भरून बघावं, दर्शन करावं आणि पुनश्च आपल्या गावी प्रस्थान करावं. पण दरवेळेला यावं तुकोबांनी, पाहावं, भगवंताचं दर्शन करावं आणि आपल्या गावी प्रस्थान करावं. आता मात्र देवाला त्या सेवेचं ऋण फार झालं. तुकोबारांना पाहिलं की देवानं मान खाली घालावी आणि मान खाली गेलं की तुकोबा देवाला म्हणतात, देवा सायासन प्रयासन येतो रे एवढ्या दुरून तुझ्या दर्शनासाठी, आणि तू मला बघितलं की मान खाली घालतो. देवा हे मला काय योग्य वाटत नाही. देवा असं काय अपराध केलाय का मी? तू मला बघितलं की मान खाली घालतो. देवानं सांगितलं अपराध नाही, पण तुमच्या सेवेचं ऋण माझ्यावरती फार आहे. तुकोबा एक इच्छा आहे की तुम्ही मला काहीतरी मागावं. देवा मागण्यासाठी मी वारीला येत नाही रे, तुझी भक्ती घडावी, तुझ्याविषयी प्रेम जागृत व्हावं एवढा माझा अट्टहास आहे. पण तुकोबा तुम्ही मागितल्याशिवाय मला त्या ठिकाणी समाधान होणार नाही. आता मात्र दरवेळेला भगवंताच्या दर्शनाला जावं कीच देवानं मान खाली घालावी. आता ज्या वेळेला माऊली पांडुरंग परमात्म्याच्या वारीला गेले जगद्गुरु तुकोबाराय आणि देवानं मान खाली घालायचीच की तेवढ्या आता तुकोबाराय ओरडले, देवा देवा आज मान खाली घालायची गरज नाही. आज तुकोबा जर वारीला आला असेल, नुसता वारीला नाही तर तुम्हाला मागण्यासाठी आला. मागण्यासाठी आला म्हटल्याबरोबर महाराज देव खुश झाले. तुकोबा याच क्षणाची याच शब्दाची वाट बघत होतो ना, मागा ना तुम्हाला काय हवं असेल. तुकोबाराय म्हणतात, मी मागणार आहे देवा, पण द्यायचं असेल ना तर मला हेच दे, अभंगाचं प्रथम दे. हे
जगद्गुरु तुकोबाराय सांगता, देवा द्यायचंच असेल ना हेच दे, तुझा विसरण व्हावा, दुसरं मला देवा कशाची अपेक्षा नाही. मागणी मागतात जगद्गुरु तुकोबाराय. मी मागाशी बोलून गेले, देवाचं न मागता देवच मागतात. कारण मागणी मागण्यासाठी प्रवृत्त होतो याला 3 कारण आहे. कधी कधी गरज असते, कधी कधी मागण्याचा स्वभाव असतो, आणि कधी कधी परंपरा असते. कधी कधी आपण आता व्यवहारामध्ये आपल्याला माहिती, कधीतरी गरज पडली की आमचे पुरुष मंडळी एकमेकांना, आमच्या महिला मंडळी एकमेकींना मागत राहतात. कारण गरज पडली म्हणून आपण त्यांना मागितलं, म्हणजे गरज आहे म्हणून मागितलं जातं. कधी कधी मागण्याचं काही काहींना कुठेही जाऊ द्यावं, काही ना काही दिसलं का ते मागतच राहणार, आम्हाला हे देता का, आम्हाला ते देता का, हे नेऊ का, ते नेऊ का, तो स्वभाव आहे. आणि कधी कधी परंपरा असते. आता कधी कधी भगवतीच्या परड्या जर घरामध्ये आलेल्या असल्या ना, तर महाराज कितीही श्रीमंत घराण्यातली बायका असू द्या. माझी तुळजापूरला कथा झाली ना, अगदी माझं तर परम भाग्य आहे, मैयाच्या बाजूच्या गल्लीमध्येच माझी फार मोठी भव्य दिव्य कथा. त्यावेळेला मी वृंदावन वर्ण नेमकं शिकूनच आलेले होते. 6 ते 7 वर्ष झाले, आणि अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन होतं. पण मी त्यावेळेला पाहिलं अतिशय श्रीमंत घराण्यातल्या बायका, पण अगदी शुक्रवार उजडला की त्या दिवशी परडे हातामध्ये घेणार, आणि त्यांच्या दृष्टीनं परडी हातात बाई उभा मिरवळात, उदो उदो ग बोलते झाला आनंद मनात. मागण्याचा स्वभाव नाही, गरजही नाही, पण परंपरा म्हणून मागितलं जातं. इथं महाराजांचा स्वभाव नाही, गरजही नाही आणि परंपराही नाही, पण एक भगवंताची इच्छा आहे म्हणून तुकोबाराय मागणी मागता. देवा द्यायचंच असेल तर तुझा विसरण व्हावा. आणि आपण सुद्धा जन्माला आलो ना, एवढंच एक अभंगातून शिकायचंय, देवा आम्ही मानवीय जीवन जगत असताना संसार तर करावा लागणार आहे. बरं माऊली, आजपर्यंत तुम्ही कथा कीर्तन ऐकतच आलात, कधी कुठल्या संतांनी सांगितलं का कीर्तनामध्ये घरी जा, लेकर बाळ विहिरीत टाका, अंगाला राग फासा, तपश्चर्याला एखाद्या वनात जाऊन बसा, सांगितलं का माऊल्या? हो पुरुष मंडळी, तुम्हाला पाठीमागचे झोपले तर नाही ना? बोलत चला. कथा कीर्तनाला बसणं म्हणजे नुसतं टुळू टुळू पाहणं नव्हे. तर कधी कधी आम्हाला असे भेटतात, ते बिचारे हसतही नाही, बोलतही नाही, डोलतही नाही, ते गेले का तेही कळत नाही. पण तुम्ही तरी तसं करू नका, हो नाही काहीतरी बोलत चला. संतांनी कधी सांगितलं का? अजिबात नाही. सुखे करावा संसार, सुखानं तुम्ही संसार करा. पण संसार करत असताना आम्ही फक्त सुखाच्या शोधात आहे. बालपणी वाटतं मोठं झाल्यावर मिळेल, मोठं झाल्यावर वाटतं नाही नाही, शिक्षण झालं की मिळेल, शिक्षण झाल्यावर वाटतं नाही नाही, एकदा नोकरीला लागलं की मिळेल, नोकरीला लागल्यावर वाटतं नाही नाही, लग्न झालं की मिळेल, लग्न झाल्यावर वाटतं नाही हो, एखादं लेकरूबाळ झालं की मिळेल. पण आपल्या सगळ्या संसारिकाचा अनुभव आहे, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण मुक्ती एक यज्ञ नाही केला. गरीबाला वाटतं जगात सगळ्यात श्रीमंत कोण, सुखी जर कोण असेल तर ही श्रीमंत आहे, कारण यांच्याकडे पैसा आहे. श्रीमंताला वाटतं काय पैसा असून उपयोग आहे, सुखच नाही तर त्या पैशाचं करायचं काय. गरीबाला वाटतं श्रीमंत सुखी, श्रीमंताला वाटतं पण तुम्हाला हे 2 वर्ग आहे. पण लक्ष देऊन ऐका बरं, श्रीमंत आणि गरिबी मावल्या हो, हे 2च वर्ग आहे, पण या 2ही वर्गात फरकच नाही. तुम्ही लक्ष दिलं तर माझं बोलणं कळेल. गरीब व्यक्ती 2-2 किलोमीटर, बरं का बाबाजी, गरीब व्यक्ती 2-2 किलोमीटर अन्न मिळवण्यासाठी फिरत असतो. गरीब व्यक्ती 2-2 किलोमीटर अन्न मिळवण्यासाठी फिरत असतो, तर श्रीमंत व्यक्ती 2-2 किलोमीटर खाल्लेलं जिरवण्यासाठी फिरत असतो. हा श्रीमंत आणि गरिबीतला फरक आहे. कधी जर एखादा गरीब कार्यक्रमाला चालला ना, जायचंय कीर्तनाला, अरे पण अंगावरती काय घालू, लग्नाला जायचंय पण काय घालू अंगावर, हा त्याच्या समोर प्रश्न आहे. कधी कधी काही बायकांकडे एवढ्या, आता आमच्या बायका महिला मंडळाला तर एवढ्या साड्या आहे ना महाराज, आणि तरी दर सण आला की नवऱ्याला एकच, बाई मला आता नाही या सणाला चांगली साडीच नाही. अशाच आहे का तुमच्या इकडल्या? महाराज दर सण आला की बायकांचं बरं, एखाद्या वेळेस जर कपाट उचकलं आणि एखादी साडी काढता काढता कपाटातल्या साड्या अंगावर पडून एखादी जाईल, पण तरी सुद्धा दर सणाला बाई मला तर साडीच नाही, बाई मला. पण ते जात असताना श्रीमंताच्या बायकांकडे महाराज नेमकं कोणती घालू यामध्ये ते कन्फ्यूज असतात. बरं कधी कधी गरीबाच्या घरामध्ये काय खावा हा प्रश्न आहे. श्रीमंत लोकांच्या घरामध्ये खाण्यासाठी भरपूर आहे, पण डॉक्टरने आम्हाला याच्यातलं नेमकंच काय खायला सांगितलं यामध्ये ते कन्फ्यूज आहे. आणि म्हणून असू द्या बरं, पैसा किती जरी असला तर ती पचवायला सुद्धा शक्ती लागते. नाही तर आमच्या तिकडे एका बाईला 10 लाखाची लॉटरी लागली. गावातले लोक म्हणले 100-150 रुपये हाजरीनं कामाला जाणारी बाईनीला 10 लाखाची लॉटरी लागली. हे जर बाईला कळालं तर बाई जागेवर जाईल. कुणाच्या तरी माध्यमातून बाईला व्यवस्थित समजून सांगण्यात गेलं पाहिजे, पण सांगल कोण? म्हणे महाराज लोक जरा पटून देण्यात पटायत असतात, म्हणजे लोक आम्हाला सोडित नाही. गावच्या महाराजाकडे गेले, म्हणे बाबा जाण जरा तुमच्या भाषेत त्या बाईला व्यवस्थित समजून सांगा. आता ते महाराज त्या बाईच्या दारात गेली, इकडला तिकडला विषय झाला आणि त्या महाराजांनी त्या बाईला प्रश्न केला, का हो बाई
जर या दुष्काळ परिस्थितीमध्ये जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करताल? बाई म्हणे, बाई महाराज मला जर या दुष्काळात 10 लाखाची लॉटरी लागली तर 5 लाख मी तुम्हालाच देईल. ते महाराजच जागेवर गेलं. म्हणजे आम्हाला वाटतं पैसा देईल, लेकर बाळा देईल, पण संत सांगतात दादा संसारामध्ये सुख नाही. आणि म्हणून सोडायचाही नाही, राहणं वाईट नाही. संसारी असावे असोनी न जावे, 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 संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, असोनी नसावे. आणि आमच्या दादाश्रींनी मात्र गोड प्रमाण दिलं. संसारी असावे असोनी नसावे. राहणं वाईट नाही. कसं पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती, तैसे असावे संसारी जोवरी. काही लोकांना एक गाडा ओढायची सवय असते. मी करतो म्हणून होते, मी नसलं सगळा उन्हाळा, असं काही नाही. तुम्ही जाऊन बघा, सगळं व्यवस्थित होणार आहे. मी करतो म्हणून होतंय असं बोंबलायचंच नाही महाराज. हा फक्त दिलाय ना देवानं आयुष्य चांगलं जगायचं, आणि असं जगायचंय ना, आलोय त्यावेळेला रडत होतो, आणि जाताना मात्र आपल्याला हसत जायचे. रोता रोता तू आया था वंदे, जब भी जाएगा हंसता हंसता जा, तू जो जाए तो सारा जग रोए, काम कुछ ऐसे जग में करता जा. जायचंय ना, आनंदानं जा. कबीरजी सांगतात, कबीरा जब हम पैदा होय हम रोए जग हसे. पण कबीरजी सांगतात, ही मानवी जीवन जगत असताना एवढं दिव्य जीवन जगा, आपण जाताना हसावं आणि या समाजानं आपल्यासाठी रडावं. गेल्यानंतर लोक म्हटले नाही पाहिजे जाऊ द्या ब्यात जायला पाहिजे होते. आपलं स्मरण जरी झालं तर अंतकरण भरून येईल, डोळ्यामध्ये अश्रू येतील. तुका म्हणे एका मरणाची सरे, कीर्ती मागे उत्तमची रे, कीर्ती मागे उत्तमची रे, कीर्ती मागे उत्तमची रे, कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणीची सरे, उत्तमची रे कीर्ती मागे. उत्तमची रे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणीची सरे, उत्तमची रे कीर्ती मागे. उत्तमची रे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती रूपान राहायचे म्हणून जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. म्हणून चांगलं कर्म करून मरायचे. शरीर रूपाने आपल्यामध्ये हे संत नाहीये, पण कीर्ती रूपान आपल्यामध्ये आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझे, जगा माझे. राहिल्या त्या कीर्ती जगा गेले दिगंबर ईश्वर विभूती,
राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. संत कीर्ती रूपाण या विश्वामध्ये आहे आणि म्हणून संतांचा अधिकार सामान्य नाही. अरे प्रत्यक्ष देवानं संताशी बोलावं, मागा तुकोबा काय हवा असेल ते मागून घ्या, पण तुकोबा राय सांगतात देवा नकोय मला, एकच दे तुझा विसरण व्हावा. किती ताकद असेल बरं या विसरामध्ये. आणि म्हणून माऊली आपण सुद्धा प्रयास करा बरं. जन्माला आलो ना देवा तुझा विसर पडता कामा नये. करा संसार करा, पण करत असताना सीताराम 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 कही जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए. मुख में हो राम नाम राम से वो हाथ में तू अकेला नहीं प्यारे राम तेरे साथ में. विधि का विधान जान हानि लाभ सही जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए. कामामध्ये काम काही म्हणा राम राम असं राहायचंय आपल्याला. आणि म्हणून तुझा विसरण व्हावा, विसर पडू देऊ नका. देवाचा जर विसर पडला तर सर्वसामान्य गोष्ट माणूस विसरला तर किती हाल होते बरं. समजा पुण्याचा जावई बीडला गेला, डबल रोट्याच्या कारखान्यात उंडे करून देण्याचं काम 22 रुपये 50 पैसे रोज तेव्हा बरं. आणि दिवाळीच्या सणाला आला आपल्या गावाकडं. आता गावाकडं आल्यानंतर दिवाळीच्या सणाला घरापुढं उकिरड्यावरती गाईच्या गोठ्यामध्ये पंत्या लावल्या जातात. तुमच्याकडं लावता का पंत्या? बोला बोला. मी श्रीरामपूरची, तुम्ही पुण्याच्या हडपसरच्या आहात. थोडं भाग बदलला की सगळ्या बोली भाषा बदलतात, रीतिरिवाज बदलतात. आमच्या श्रीरामपूरकडं मेल्यावरती माणसं जाळतात. इकडं कसं आहे? असंच आहे ना? नाही मग तुमचं आमचं बरोबरच आहे. त्या दिवे घरापुढं लावलेले होते. खरंच बदल राहतो बरं. आता मी 700 किलोमीटर आमच्या श्रीरामपूरपासून मतलब चंद्रपूर यवतमाळपासून 125 किलोमीटरला भागवत कथेला गेले होते. आत्ता ज्येष्ठ आले मी 2-4 दिवसापूर्वी. पण आपल्याकडं काय पाया जर पडायचं असले तर आपल्याकडल्या महिला म्हणतात पाया पडू द्या, आणि तिकडं म्हणतात पाया लागू द्या, पाया लागू द्या, पाया लागू द्या. मी म्हणलं आता हे काय म्हणताय असं पाया लागू द्या, पाया लागू द्या. ते पोरग मला काहीच कळलं, मी असे उभंच राहिले. ते पोरग पायावर येऊन पडलं, मग मला कळलं हे म्हणलं की पाया पडू द्या. आणि फार बदल महाराज. भाजी आपल्याला जर घ्यायची बस झाली तर आपण म्हणतो बस, त्यांच्याकडं म्हणते पुरे 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 होते, आता पुरे होते 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 एवढं म्हणायचे. मी अशी कन्फ्यूज होऊन गेले तिकडं. आणि सगळं काही बदल बरं. आता आपल्याकडं भोजन जर असलं अगदी सुंदर, छोट्या छोट्या चपात्या, व्यवस्थित भाजी, तिकडं आपण जर गेलो ना महाराज तर सकाळी वांग, संध्याकाळी जेवायला वांगच, कधी पाहतो वांगच. मी म्हटलं त्या लोकांना, हो आम्ही फार समृद्ध भागातले लोक आहे, आमच्यासाठी काहीतरी सुंदर वेगवेगळे पदार्थ बनवत जा. ते मला काय म्हणले माहिती का ताई, आमच्याकडे अशी पद्धत आहे, बाहेरचा कोणी पाहुणा आला का त्याला वांग्याशिवाय दुसरं काही घालीतच नाही. म्हणजे सकाळी वांग संध्याकाळी वांग. भाग बदलले की रीतिरिवाज बदलून जातात, भाषा बोली भाषा बदलून जाते. तसं ते जावई आलं महाराज. आणि मग ते आपल्याकडं सणाची पद्धत आहे. त्यानं पाहिलं बाप 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 सगळीकडं काय लाईटिंग गेराव म्हणले, सगळीकडंच नुसतं चकाचक करतं. त्याचा सासरा दारात बसवला होता. भाषा कळतील माझी तुम्हाला. त्याचा सासरा दारात बसवला होता. म्हणला मामाजी काय म्हणला तुमच्याकडे सगळीकडं नुसतं चकाचक करतंय दारामध्ये, इकडं पाहावं तिकडं सगळीकडंच चकाचक. त्या सासऱ्यानं सांगितलं तुम्हाला साधारण भाषेत सांगायचं ठरलं तर या आमच्याकडली सूर्याची पिल्लं आहे म्हणे. तुम्हाला आपल्याकडं काही लोक टीव्हीत मासे पाळी त्या कुणी कसं कुणी कसं. आणि जर आपण यांच्या दारातले 2 सूर्याचे पिल्लं चोरून नेले तर आपल्या गावाकडल्या लोकायला किती आनंद होईल. यांना त्याच्या सासऱ्याच्या दारातले 2 सूर्याचे पिल्लं चोरले, म्हणजे दिवे चोरले. आणि त्याच्या सासऱ्याची एक गवताची वळही होती, अशी वाळून ठेवली होती प्राण्यांसह आपल्या गायांसाठी. त्यानं एक खालतून ठुलं आणि एक वरतून ठुलं. आखी वळी चेतली ना, सारे लोक बेजार, कोणी चेतली वळई, कोणी चेतली. हे म्हणतं मी सूर्याचे पिल्लं ठुलते ते मेले काय नको. पण त्याला विसर पडला महाराज, हे याच्यानेच कारस्थान झालं. पण त्या सासूबाईचं फार प्रेम जावयावरती. कोणतीही सासू असो तिचं फार प्रेम असतं. नाकाचा मोती ठेवी गहाण पण राखे जावयाचा. काय उत्तर दिलं 2-3 जण. चांगल्या दणगड सासूरवाड्यात दिसते वाटतं तुमच्या. त्या सासूचं फार प्रेम. तिनं त्या जावयाला धिरडंग गुळवणी केलं. आता यांना ते धिरडंग गुळवणी कधी पाहिलेलंच नव्हतं, पहिल्यांदाच पाहिलं. त्याला खाता खाता एवढं आवडलं.
त्यांना 12 धिरडे खाल्ले आणि बघूनभर गुळवणी प्याला. म्हणला बास, माय घरी गेलो ना माय बायकोला सांगन धिरडं. आणि सासूबाईला विचारलं, सासूबाई काय म्हणते याला? म्हणे जावई बापू त्याला कणी धिरडं गुळवणी म्हणते. काय? धिरडं गुळवणी. मग यांना असं पाठ केलं, धिरडं गुळवणी, धिरडं गुळवणी. आणि ते पाहुण्याला रावळ्याला म्हणा, येतो बरं का धिरडं गुळवणी, येतो बरं का धिरडं गुळवणी. त्याला वाटलं नाही म्हणावं तर विसरून जाईल. तसं धिरडं गुळवणी चाललं. कसं तरी बसमध्ये बसलं. ते कंडक्टर आलं, तिकीट. याला वाटायचं अरे मी जर विसरून गेलो मग. ते म्हणायचं धिरडं गुळवणी, धिरडं गुळवणी. कंडक्टर मला ते धिरडं गुळवणी चुलीत घाला, इथं तिकीट द्या. तिकीट घेतलं आणि पुन्हा धिरडं गुळवणी, धिरडं गुळवणी, धिरडं गुळवणी. त्या बसमधून खाली उतरलं की घराच्या दिशेला निघालं. आणि जाता जाता रस्त्यात एक शेणाचा पहू पडलेला होता बरं का, शेण पडेल होतं. त्या शेणाच्या पावावर याचा जसा पाय पडलं तसं घसरलं तसं पसरलं. आणि पसरलं तसंच विसरलं. काय विसरले काका? हा तुम्ही नका विसरू बरं. तुम्हाला नियम हुकला. आता काय म्हणावं इथून पुढं. मग त्यानं एकच मंत्र पाठ केला बरं का, तो आहे महिना केलतं तसं कर, तो आहे महिना केलतं तसं कर. तिनं पाहिलं बाई गाडी तालमीत आली. आले का? हो आलो. आणि कसं झाला तुमचा अरे एकच नंबर. आणि काय केलतं माझ्या आईनं तुम्हाला स्वयंपाक जेवायला? तुपल्या महिना असा स्वयंपाक केलथा आणि मी असा जेवलो, तू ते कर. ती म्हणली आता हा तर नवीनच रोग आला बाई म्हणे. तू ते कर म्हणजे? ती म्हणे मला बाकीचं काही माहीत नाही, तू आहे महिना केलतं तसंच कर. ती म्हणली बघा काय होतं कसं होतं मला सांगा तर मला मेळ लागेल. नुसतं तो आहे महिना केलतं तसं कर, तो आहे महिना केलतं तसं, असं काय मला कळायचं नाही. तो म्हणला मला बाकीचं काही माहीत नाही, तो आहे महिना केलतं तसंच. ती म्हणली त्या डॉक्टरकडे गेलं ना, त्या डॉक्टरला सांगावं लागतं हात दुखतो, पाय दुखतो, गुडघा दुखतो. तुम्ही म्हणले गेले डॉक्टर मला कसं काय नव्हतं. डॉक्टर म्हणतो भाऊ ही चिठ्ठी घेऊन दुसऱ्या दवाखान्यात जाय, कसं काय नुला औषधच नाही. तसं सांगा. आणि त्या सांगलं मला बाकीचं काही माहीत नाही, तो आहे महिना केलतं. तिला राग आला. म्हणे तो आहे महिना केलतं तसं कर, तो आहे महिना केलतं तसं कर. तुमचे काय वायरं निसटले का? असं कुठं कळत असतं का? म्हणे मला वायरं निसटले म्हणली. आजपर्यंत या पठ्ठ्याला कधी कुणी बोललं नाही. मला अशी बायको हाणली महाराज. आणि शेजाऱ्याला उतच राहतो. असं काही झालं की आल्याच पाहिजे तेल टाकायला. लगेच शेजारीने आली बाई एवढं कुठं हाणीत असते का? तोय नवऱ्याला काही समजतं का नाही? तू पाठ नुसती त्यांना धिरड्यावणी करून सोडली. आणि ऐकलं अगं तेच धिरडून गोळवणीच केलं तर. पण मला सांगा बरं गोळ कशामुळे झाला? बोला कशामुळे? विसरल्यामुळे. तसं आपण जन्माला आलो पण तो प्रभू परमात्मा जर तुमच्या आमच्या जीवाकडून जर विसरला तर विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. बखवाजाचा आवाज विसरली तया थोर झाली जय हो. विसरली तया थोर झाली हानी. 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 खाणी 84 पखवाजाचा आवाज 84च्या पचतील खाणी 84च्या विसरली तया थोर झाली हानी. 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 पचतीलच खाणी 84च्या. म्हणून तुकोबा म्हणतात देवा एकच मागणं मागतोय काय? तुझा विसरण व्हावा. तुकोबा हे दान जर मी तुम्हाला दिलं तर तुम्ही काय कराल? तुकोबा सांगतात गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. मी आवडीने तुमचं गुण गाईल तुकोबा, हे तर मी तुम्हाला देणार आहे. पण अहो तुमची परिस्थिती गरीब आहे, अजून काही देऊ? तुकोबा सांगतात न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. एवढंच मला दे. आणि म्हणून संतांची सेवा घडावी, संतांचा संग मला घडावा. कारण ही संत देवापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग आहे. म्हणून संतांवरती विश्वास, संतांच्या विश्वासात पात्र, विश्वास पात्रात अधिकारी, अधिकाऱ्यात उत्तम अधिकारी, उत्तम अधिकारात लाडाचं, लाडाच्यात लाडाचे लेकी व्हा.
कारण संत आपले बाप आहे. बरं जाऊ दे, मी काही सांगेल, तुम्ही इथं अनेक बाप आहेत बरं, पाठीमागं बसलेले, समोर बसलेले. मुले आहेत ना काका बाबा तुम्हाला? काही अवघड प्रश्न आहे का माझा तुम्हाला? मग बोला ना. मुले आहेत ना तुम्हाला? काहींना असतील काहींना नसतील, पण आहे त्यांना अगदी मी बोललेलं कळेल बरं. खरं सांगा, बापाचं जास्त प्रेम मुलावर की मुलीवर? नक्की? मग इस्टेट कोणाच्या नावावर करता? एवढा जीव जर तुमचा आमच्या नावाने, पण हरकत नाही बरं. पडसाच्या अंगी काटे, आत मात्र अमृताचे साठे. बाप कठीण असतो, कठोर असतो दिसायला, त्याला ते राहावं लागतं, पण त्याच्याही अंतःकरणामध्ये कुठंतरी लेकीप्रती मायेचा गोडवा लपलेला असतो. माझ्या तरुण दिदींना माझं एक सांगणं असेल, आजकाल फार प्रमाण वाढलं प्रेम प्रकरण, पळून जाणं. हे बघा, तुमचा आयुष्याचा जोडीदार तुम्हाला निवडायचा तो तुमचा संस्काराचा, तुमच्या संस्कृतीचा प्रश्न असेल बरं. तुम्हाला ते सांभाळता काय, तुमच्या पद्धती तुमच्यावरती अवलंबून असणार आहे. परंतु तुमचा जोडीदार तुम्ही निवडल्यानंतर आई वडिलांना सांगा, आई बाबा असा असा आहे, त्यांचा जर होकार असेल तर मग मात्र तुम्ही तुमचं प्रेम स्वीकारू शकता. पण आपले आईवडील जर नकार देत असेल तर मग एक वेळेला तुमच्या प्रेमाचा त्याग करा, पण त्यांचं अंतकरण तुमच्याच्यानं दुखवू देऊ नका. नाहीतर आजकाल पोरगी आई वडील नाही म्हणलं की मग पळून जाणार, लग्न करणार. आणि पुरीने काही काही धडाकाच मांडला, उठ सुटकाच जाय पळून, उठ सुटकाच जाय पळून. मावशा, आमच्या तिकडे एक पोरगी मागच्या वर्षी पेपरला गेली, अजून आलीच नाही. आता निकाल घेऊन येते का काय तिची तिलाच माहीत. बाप जर कधी 4 चौघात बसला, बाप एक, आपली पोरगी लाखात एक. पोरगी जर भलत्या सालत्या बरोबर पळून गेली ना, चांगलं झाल्यावर लोक विचारणार नाही, पण असं काही कवराम भाऊ तुमची तर लाखात एक होती, कस काय गेली? मग काय बापाला विचारून गेली? मग बापासमोर एकच पर्याय, एक तर गाव सोडून जाणं, जग सोडून जाणं. 4 चौघात मान उंच करून चालायला त्याला खरं तर जागा राहत नाही. म्हणून तरुण दीदींनो, जोपर्यंत तुमच्या माहेरामध्ये आहे तोपर्यंत खूप प्रेम करा, आणि आई वडिलांना विचारल्याशिवाय जीवनातले कुठलेच निर्णय घेऊ नका. आणि लग्न करून दिल्यानंतर ज्या घरी तुम्हाला दिलंय ना, संस्कृती आणि संस्कार सांभाळायला मात्र विसरू नका. तुम्ही आई वडील त्या ठिकाणी सासरी गेल्यावर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, माझे आई बाबा गरीब होते, फार मला धनदान नाही देऊ शकले, पण संस्काराची शिदोरी मात्र माझ्या माय बापानं माझ्याजवळ दिलेली, असं लेकीला हक्कानं सांगता आलं पाहिजे. एवढे चांगले संस्कार आपल्या लेकीवरती द्या. तिला म्हणता आलं पाहिजे की बाबुल जो तुमने सिखाया, जो तुमसे पाया, सजन घरा ले चले. यादों को लेकर साए चली घर पर आए, तुम्हारी लाडली. कैसे भूल पाऊंगी मैं बाबा, सुनी जो तुमसे कहानियां. कैसे भूल पाऊंगी मैं बाबा, सुनी जो तुमसे कहानियां. नाता मैंने प्रेम से जोड़ा, बाबुल जो तुमने सिखाया, जो तुमसे पाया, सजन घर ले चली. बाबा, जे तुम्ही आई वडिलांनी मला संस्कार दिले, या संस्काराची शिदोरी घेऊन मी या घरामध्ये आले. मग आपण जर तिथं चांगलं वागलो नाही, चांगलं राहिलो नाही, संस्कृती संस्कार जर जपले नाही ना, मग तिकडले लोक आपल्या आईबापाचा उद्धार करतात ना. हे शिकवलं का तुझ्या आईनं, हे शिकवलं का तुझ्या बापानं? आपल्या पाठीमागं आपल्या आईबापाचं नाव सुरक्षित राहावं, शाबूत राहावं. दिदी, हे कर्तव्य लग्न झाल्यानंतर ज्या घरी आपल्याला दिलं ना, ते घर प्रेमानं सांभाळणं. शेवटच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत आपले सासू सासरे जिवंत आहे तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत सेवा करणं, हे खरं तर आपलं आद्य कर्तव्य. आणि म्हणून संत सांगतात, अरे काय चिपुरुषी वृत्ती असेल सोडून द्या, पण वारकरी संप्रदायातल्या संतांनी म्हणावं, लाडकी लेकमी संताची, मजवरी कृपा बहुतांची. आणि म्हणून जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचे, देवापर्यंत पोहोचायचं असेल तर हरिप्राप्तीचे उपाय
धरावे संताचे ते पाय. म्हणून त्या संतांचं आपण 2 मिनिटं भजन करू. ताट बसा, 2 हातानं टाळी आणि प्रेमानं सगळ्यांनी भजन करा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबा. टाळी टाळी एक साथ बोला सर्वांनी. ज्ञानोबाराया माझे तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. हो ज्ञानोबाराया तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. हो ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. हो ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. हो ज्ञानोबाराया माझ्या ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. हो ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. विठोबा एक साथ जय जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. एक साथ विठोबा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई ना. विठोबा रखुमाई. 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 हो विठोबा रखुमाई ना. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. पण आता एवढे गळ्यात जड घेऊन उभं राहणं तसं अशक्य आहे बरं. पण तुमच्या प्रेमापुढं एकच दुकान असं असतं बरं. कारण नवरे काका तिथं जाऊन माणूस काय प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला जितच हवी असते, विजय हवा असतो. पण एकच दुकान असे तिथं जाऊन माणूस काय मागतो. तशी आमची सुद्धा तुमच्या प्रेमापुढं हारच आहे बरं. एका पोरानं पोरीला SMS केला, हे प्रिये तू जर झोपले असशील तर माझ्यासाठी स्वप्न पाठव. तू जर रडत असशील तर माझ्यासाठी अश्रू पाठव. तू जर हसत असशील तर माझ्यासाठी हास्य पाठव. पण ती मुलगी संत संगती ती म्हणली, सखे अय सखे, अरे भांडे घासते खरकट पाठवू का. ही अवस्था आजच्या तरुणींची. आज आम्ही नको तिकडे वेडे झालो बरं. त्या मोबाईलमध्ये नको नको त्या गेमी आल्या महाराज. दादा आमच्या तिकडे एक जण PUBG खेळत खेळत बाथरूमला गेलं. जाताना सरळ गेलं पण येताना वाकूनच बाहेर आलं. बायकोला वाटलं बाई याला चिकनगुन्याचं नाही झाला. तिनं 3 डॉक्टर बोलवले, कुठल्याच डॉक्टरला मिळणे. 4थ्या डॉक्टरनं सांगितलं चिकनगुन्या नाही कोरोना नाही. त्या PUBG गेमच्या नादामुळे पॅन्टीचं बटन शर्टाच्या बटनात अडकलं म्हणून वाकले, बाकी दुसरं कारणच नाही. इतकं आज आम्ही नको तिकडं वेडं झालो. पण वेडच व्हायचं असेल संप्रदायाप्रती वेडं व्हा. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं वेडं व्हा. धर्मवीर शंभूराजे धर्मवीर संभाजी महाराजांसारखं खरं तर आम्ही वेडं झालं पाहिजे. वेडच व्हायचं असेल तर माझ्या या बालगोपाळांसारखं वेडं व्हा. वेडच व्हायचं असेल तर खरं तर या संप्रदायाप्रती निष्ठा असून आम्ही आमच्या ध्येयासाठी वेडं झालं पाहिजे. असं वेडं होणं खरं तर गरजेचं आहे. आणि म्हणून बालगोपाळाबद्दल स्वाभिमान आहे, अभिमान आहे. एवढे तरुण वयामध्ये एवढी मनोभावे सेवा करणं तसं एवढं सोपं नाही. असंच प्रेम आमच्या साधकावरती भगवत भक्तावरती तुमचं वारकऱ्यांचं असू द्या ही प्रभूजीच्या चरणी प्रार्थना. सेवेला पूर्णविराम.